सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात लाल मिरचीची आवक होतीये। विजापूर, गुलबर्गा, आळंदसह सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं मिरचीची आवक होतीये। मात्र मिरचीला चांगला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। तर दुसरीकडे कोल्ड स्टोरेजमध्ये माल ठेवणं परवडत नसल्यानं शेतकऱ्यांना मिळेल त्या किमतीत लाल मिरची विकावी लागतीये। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। मात्र सरकारने निर्यात बंदी उठवावी अशी मागणी मिरची उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जाते। काही शेतकरी बांधव आपल्यासोबत आहेत, युवा शेतकरी आहेत। काय दादा नेमकी काय परिस्थिती? मिरचीचा बाजार स्थगित आहे, निर्याती बंद असल्यामुळे शेतकऱ्याचे माल काही विकून नाही राहिले आणि जे उत्पन्न आहे ते भरपूर प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि रेट पण नाही मिळत। आम्हाला एवढ्या दूर यायला लागतो आणि परवडत नाही। मिरचीच्या बगीचाला खर्च लाख रुपयाच्या वरून येतो आणि उत्पन्न मिळत नाही, भाव मिळत नाही। याच्यामुळे कास्तकार फजित होऊन राहिलेले आहेत आणि खूप परवडत नाही। मिरची तोडायचा खर्च 20 रुपये येऊन राहिलेला आहे। या 20 रुपयामध्ये मिरची विकून राहिली 60 रुपये 80 रुपये विकून राहिली, तर आम्हाला काय परवडणार आहे? निर्यात बंदी उठवायला पाहिजे सरकारला। खरं म्हणजे दोनच आहेत, तीन आहेत, पण एक बंद असल्यासारखंच आहे। दोन कोल्ड आहेत, ते बी कोल्ड फुल झालेले आहेत। कोल्ड मध्ये ठेवायला शेतकरीला जागा नाही। कॅमेरामन अनिल कांबळेसह अभिषेक आदेप्पा, जी24 तास, सोलापूर। नंदुरबार जिल्ह्यात गहू कापणीला सुरुवात झाली आहे। दरम्यान गव्हाचं उत्पादन देखील चांगलं येणार असून गव्हाला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। नंदुरबार जिल्ह्यात 23,882 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी करण्यात आली आहे। यावर्षी पाऊस चांगला राहिल्यामुळे गहू वगैरे उत्पादन चांगलं आहे, पण गव्हाला भाव नाही आहे। गव्हाला फक्त 1800चा भाव आहे। सरकारने याला 4000पर्यंत भाव दिला पाहिजे, कारण की आम्ही रात्रंदिवस करतो, नाही तेव्हा एमएससीची लाईट राहत नाही, केव्हा बी येते। 2-2 दिवस आम्ही शेतामध्येच थांबतो दिवसभर। आणि दुसरी गोष्ट, गव्हाला भाव राहिला तर पैसे आमच्या हातात येतील, नाही तर आता काय गव्हाचे भावापेक्षा खताचे भाव जास्त महागडे झालेले आहेत। एक खताची गुंठी 1800-2000 असं भाव झालेले आहेत। तर आता कमी ते कमी या गव्हाला 4000पर्यंत भाव पाहिजे। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात सध्या वांग्याचं पीक चांगलंच बहरलंय। मात्र वांग्याला बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। त्यामुळे एकीकडे पीक चांगलं आहे, मात्र त्याचा आनंद असतानाच उत्पादनाला बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतित आहेत। आणि सेंद्रिय खताचा उपयोग करून, मल्चिंग करून, टिपकी योजना करून पंचगंगा ही व्हरायटी निवडली। आणि माल अतिशय चांगला, परंतु मार्केटमुळं थोडंसं कमी बाजार असल्यामुळं आम्ही शेतकरी थोडासा नाराज आहे। या मालाला जर बाजार जर मिळाला अशा पद्धतीचं काहीतरी कष्ट केल्याचं श्रमाचं साफल्य आम्हाला मिळावं ही अपेक्षा आम्ही शेतकरी करतो। नंदुरबार जिल्ह्यातल्या केळीला उत्तर भारतात मोठी मागणी आहे। मुस्लिम समाज बांधवांचा रमजान महिना सुरू असल्यानं केळीच्या मागणीत वाढ झाली, त्यामुळे दरही वाढण्याची शक्यता आहे। सध्या उत्तर प्रदेशमध्ये केळी पाठवली जात असून त्याला चांगला दर मिळणार आहे। मागेल त्याला सौर पंप जोडणी या योजनेअंतर्गत वाशिम, रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील 1200हून अधिक शेतकऱ्यांची सौर कृषी पंप जोडणी रखडली आहे। गेल्या मे महिन्यात शुल्क भरलं असताना देखील शेतकऱ्यांना अजूनही सौर पंप मिळाले नाहीयेत। सिंचनासाठी पर्यायी स्रोत उपलब्ध नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत।